नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 2024 मध्ये झालेले पोलीस भरतीचे 50 प्रश्न पाहणार आहोत, ते पण मराठी व्याकरणचे. तर चला मग सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला. प्रश्न क्रमांक पहिला, मुखातून निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? नाशिक ग्रामीण चालक 2023 ला व चंद्रपूर पोलीस भरती 2023 ला व मुंबई पोलीस भरती 2023 ला पडलेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. मुखातून निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, औष्ठ स्वर ओळखा. ठाणे ग्रामीण चालक 2023 ला पडलेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. औष्ठ स्वर आहे उ उ, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला टिंबटिंब असे म्हणतात. ठाणे ग्रामीण चालक 2023 ला पडलेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक चौथा, अर्थपूर्ण अक्षर समूह म्हणजे काय? अर्थपूर्ण अक्षर समूह म्हणजे काय? गडचिरोली 2023 ला पडलेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. अर्थपूर्ण अक्षर समूह म्हणजे शब्द होय, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 5वा, पुढीलपैकी महाप्राण व्यंजन कोणते? पुढीलपैकी महाप्राण व्यंजन कोणते? गडचिरोली चालक 2023 ला पडलेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. महाप्राण व्यंजन आहे ह, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 6वा, खालीलपैकी आर्य गटातील भाषा कोणत्या? खालीलपैकी आर्य गटातील भाषा कोणत्या? यवतमाळ चालक 2023 ला पडलेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. खालीलपैकी आर्य गटातील भाषा आहेत मराठी, हिंदी, संस्कृत आणि गुजराती. यांना आर्य गटातील भाषा म्हणतात, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 7वा, श व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यांमध्ये काय म्हणून केला जातो? श व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यांमध्ये काय म्हणून केला जातो? सोलापूर चालक 2023 ला पडलेला प्रश्न आहे. श व ज्ञ यांना संयुक्त व्यंजन असे म्हणतात, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपले उत्तर बरोबर आहे. यांना म पा सबनीस यांनी मान्यता दिली होती. मान्यता म्हणजे विशेष संयुक्त व्यंजन असे म्हटले होते, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 8वा, खालीलपैकी कंठ तालव्य वर्ण ओळखा. खालीलपैकी कंठ तालव्य वर्ण ओळखा. कंठ तालव्य वर्ण दोनच आहेत. हा त्याच्यातला ए हा एक आहे आणि एक छोटा ए म्हणजे लहान ए आणि हा ऐ. यांना कंठ तालव्य वर्ण म्हणतात, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 9वा, मराठी भाषेत एकूण व्यंजन किती? मराठी भाषेत एकूण व्यंजन किती? एकूण व्यंजन हे 34 आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 10वा, ह मिसळून तयार झालेल्या वर्णांना टिंबटिंब असे म्हणतात. ह मिसळून तयार झालेल्या वर्णांना टिंबटिंब असे म्हणतात. योग्य पर्याय निवडा. मीरा भाईंदर पोलीस भरती 2023 ला व वसई विरार चालक 2023 ला पडलेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. ह मिसळून तयार झालेल्या वर्णांना महाप्राण असे म्हणतात, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 11वा, वास, वान, नाव, आस, हात हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणारा शब्द कोणता असेल? मीरा भाईंदर पोलीस भरती 2023 ला, वसई विरार आयुक्तालय चालक 2023 ला पडलेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. वास यांना वर्णानुक्रमे म्हणजे अल्फाबेटिकली ऑर्डर, म्हणजे आपण एबीसीडी कसे लावतो अक्षरनुसार, तसंच क ख ग पहिले अक्षर कोणतेही लिहा, अर्थाने लावायचं. मग त्याची मांडणी कशी होईल? आस हा 1 नंबर येईल, 2 नंबर नाव येईल, 3 नंबर भान येईल, 4 नंबर वास येईल, 5 नंबर हात येईल, म्हणून मध्यभागी हा भान हा शब्द येतो, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 12वा, खालीलपैकी महाप्राण वर्ण ओळखा. खालीलपैकी महाप्राण वर्ण ओळखा. महाप्राण वर्ण आहेत प फ ब भ फ भ आणि ध. कारण की यांच्यात महाप्राण म्हणजे एक लक्षात ठेवायचं, त्यांना मराठीत इंग्रजीत लिहायचं, इंग्लिशमध्ये लिहायचं आणि त्यांच्यात जर एच मिसळलेला असेल तर त्यांना महाप्राण वर्ण म्हणतात. क मध्ये जर के लिहिला तर एच मिसळलेला नाही, ठ मध्ये हा टी एच येईल पण हा नाही येत, मग इतर येणार नाहीत, द आणि ध बरोबर. आता प फ मध्ये काय येईल? पी एच, भ मध्ये बी एच आणि ड मध्ये बी एच, म्हणून यांच्यात एच एच मिसळलेला इंग्रजी अक्षराचा, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपले उत्तर बरोबर राहील. प्रश्न क्रमांक 13वा, मूळ मराठी वर्णमालेत एकूण वर्णांची संख्या किती होती?
मूळ मराठी वर्णमालेत एकूण वर्णांची संख्या किती होती? ती होती 48. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपले उत्तर बरोबर आहे. आता मूळ मध्ये होती 48. आता यांचे 52 कसे झाले मी तुम्हाला सांगतो. आता 2009 मध्ये काय केलं? ॲ आणि अ समाविष्ट केला. म्हणून हे 48 चे त्याच्यात 2 ऍड झाले म्हणजे किती झाले? 50 2009 ला झाले. 2009 ला. मग 2022 ला काय झालं? क्ष आणि ज्ञ यांना समाविष्ट केले. हे 2 झाले म्हणजे 50 मध्ये अजून हे 2 वाढले म्हणजे किती झाले? 52 झाले. म्हणजे आता 2022 ला सध्या 52 आहेत. म्हणजे आता जर विचारलं आधुनिक वर्णमालेत तर 52 येतील आणि डायरेक्ट 2009 जर विचारलं तर 50 आपलं उत्तर येईल. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपले उत्तर बरोबर आहे 48. प्रश्न क्रमांक 14वा. मराठी भाषेतील पहिला शिलालेख कुठे आढळला? मराठी भाषेतील पहिला शिलालेख हा कर्नाटक राज्यात आढळला. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 15वा. खालीलपैकी मृदू व्यंजन ओळखा. खालीलपैकी मृदू व्यंजन ओळखा. मृदू व्यंजन हा द आहे. आता मृदू व्यंजन द कसं मी तुम्हाला सांगतो. स्वरूपानुसार 3 प्रकार पडतात. कठोर, मृदू आणि अनुनासिक. अनुनासिक यांना या सर्वांना स्पर्श व्यंजन म्हणतात. स्पर्श व्यंजन तिघांना तिघ मिळून. आता क चा गट येतील. क चा गट क, ख, ग, घ आणि हा ड अनुनासिक. आता च चा गट च, छ, ज, झ आणि हा न त्र म्हणतात काही तो त्र आणि न असा न म्हणतात. ट, ट, ठ, ड, ढ आणि हा न. आता इथं त चा गट येईल. त, थ, द, ध आणि हा न. इथं प चा गट येईल. प, फ, ब, भ, म. आता या सर्वांचे पाय मोडलेले आता आपल्याला काही टाइम पूर्ण आहे म्हणून आता मृदू व्यंजन इथं द दिसतोय बरोबर. आता 2-2 नंबरचे याचे 10, याचे 10 आणि याचे 5चे 25 स्पर्श व्यंजन होत आहे 25. मग आपला द ओळखायला लावलेला आहे, मृदू व्यंजन ओळखायला लावलेला आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर आहे द. प्रश्न क्रमांक 16वा. श, श, स या वर्णांना काय म्हणतात? श, श, स या वर्णांना काय म्हणतात? रायगड चालक पोलीस भरती 2023 ला पडलेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. श, श, श यांना उष्मे असे म्हणतात. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 17वा. पुढीलपैकी कंठ तालव्य वर्णाची जोडी ओळखा. पुढीलपैकी कंठ तालव्य वर्णाची जोडी ओळखा. रायगड चालक 2023 ला पडलेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. आता मागेच पाहिला आपण डबल प्रश्न झालाय पण वेगळा आहे. ए आणि ऐ या दोनच असे एकमेक स्वर आहेत की त्यांना कंठ तालव्य असे म्हणतात. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 18वा. ज्या वर्णांचा उच्चार नाकाद्वारे होतो त्यांना टिंबटिंब असे म्हणतात. ज्या वर्णांचा उच्चार नाकाद्वारे होतो त्यांना टिंबटिंब असे म्हणतात. नाशिक ग्रामीण पोलीस भरती 2023 ला पडलेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. ज्या वर्णांचा उच्चार नाकाद्वारे होतो त्यांना अनुनासिक असे म्हणतात. अनुनासिक एकूण 5 आहेत. मागेच पाहिले कोणता? हा ड, हा न, हा न, हा एक न आणि हा म यांना अनुनासिक असे म्हणतात. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपले उत्तर बरोबर आहे कारण की यांचा उच्चार नाकातून होतो. नाकातून उच्चार. आता प्रश्न क्रमांक 20वा. अ अधिक ई बरोबर काय? अ अधिक ई बरोबर हा आपला पहिला ए होतो बरोबर. आता प्रत्येकाची पुढे सांगून देतो मी तुम्हाला, लक्षात ठेवायचं. हा आ अधिक उ किंवा दुसरा उ हा होतो आ अधिक ई किंवा दुसरा ई. हा होतो अ अधिक पहिला ई किंवा दुसरा ई. हा होतो आ अ अधिक उ किंवा दुसरा उ बरोबर. आता अ अधिक ई सांगितलाय म्हणून आपला अ अधिक ई हा इथे येईल. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 20वा. खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला नाही? खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला नाही? त्यावेळेचा प्रश्न उत्तर होतं मराठी, पण आता मराठीला पण अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. म्हणून हा प्रश्न सरासरी चूक होईल. म्हणून पण त्यावेळेस हा प्रश्न बरोबर होता. प्रश्न क्रमांक 21वा. खालीलपैकी स्वरादी वर्ण ओळखा. खालीलपैकी स्वरादी वर्ण ओळखा. नागपूर ग्रामीण पोलीस 2023 ला व मुंबई पोलीस भरती 2023 ला पडलेला प्रश्न आहे. हा स्वरादी आहे म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपले उत्तर बरोबर आहे. स्वरादी 2च आहेत बरोबर. कोणता? हा एक अनुस्वार म्हणतात
आणि हा विसर्ग. आता यांना लिहिताना असं लिहिता, पण अ मध्ये टाकून आपण असं लिहितो, म्हणून एकमेव दोन स्वरादी आहेत, हा अनुस्वार आणि हा एक विसर्ग, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 22वा, चकोर या शब्दाचा च हा वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकाराचा आहे? चकोर या शब्दातील च हा वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकाराचा आहे? तो आहे नागपूर ग्रामीण पोलीस भरती 2023 ला पडलेला प्रश्न आहे. चकोर या वर्णातील हा वर्ण तालव्य आहे. तर तुम्हाला सांगून देतो, तालव्य आणि दंत तालव्य मध्ये फरक. दंत तालव्य, तालव्य हा ययुक्त असतो, दंत तालव्य हा अयुक्त असतो. ययुक्त म्हणजेच यचा उच्चार होतो त्याच्यात. आता च कोरला च कोर असं लिहू शकतो आपण, कारण की हा याच्यात मिसळलेला आहे. आणि चाप, चाप हा एक शब्द आहे, चाप म्हणजे आपला धनुष्य होतो, तो याच्यात मिसळला का अयुक्त होतो, म्हणजे हा दंत तालव्य वर्ण होतो. म्हणून आपला उत्तर क्रमांक 1 आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 23वा, पुढीलपैकी ऱ्हस्व स्वर कोणता नाही? आता ऱ्हस्व म्हणजे मूळ काय ते सांगतो मी तुम्हाला. ऱ्हस्व म्हणजे उच्चार कालावधी कमी लागतो, आणि ऱ्हस्व स्वर हेच मूळ स्वर असे पण म्हणतात, मूळ स्वर पण म्हणतात ऱ्हस्व स्वरांना. मूळ स्वर कोणते कोणते? 5च आहेत ते. पहिला पहिला उ, पहिला ई, रू आणि ऋ यांना ऱ्हस्व स्वर असे म्हणतात. एकमेव 5च आहेत स्वर, आणि ते नंतर ऱ्हस्व व दीर्घ स्वर असे मिळून राहतात. मग नंतर दीर्घ स्वर कोणते? आ हा दीर्घ, हा दुसरा उ दीर्घ, हा ई दुसरा ई दीर्घ, यांना दीर्घ स्वर असे म्हणतात. आणि हे जे चार जे येतात नंतरचे कोणते? आ, ओ, औ, ए आणि ऐ, यांना दीर्घ पण म्हणतात, पण यांना संयुक्त स्वर असे पण म्हणतात. म्हणजे यांना दीर्घ पण म्हणतात, हे दीर्घ पण येतील, पण यांना वेगळं पण म्हणतात. या चारना कोणते? संयुक्त स्वर. म्हणून आपला आता हा ऱ्हस्व स्वर आहे. स्वर ऱ्हस्व स्वर किती आहेत? 1 2 3 4 5. आता याच्यात दिलाय का? कोणता दिलाय? ऱ्हस्व स्वर नाही असं सांगितलं आपल्याला, नाही. मग हा दुसरा उ नाही, हा दीर्घ आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 24वा, प फ ब भ म हे कोणते वर्ण आहेत? प फ ब भ म हे कोणते वर्ण आहेत? रत्नागिरी पोलीस भरती 2023 ला पडलेला प्रश्न, विद्यार्थी मित्रांनो. प फ ब भ म हे औष्ठ वर्ण आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपले उत्तर बरोबर आहेत. याच्यात दोन स्वर पण मिसळतात, कोणते? उ आणि उ, हे दोन स्वर पण औष्ठ स्वर आहेत, औष्ठ स्वर आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक आपलं 2 उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 25वा, खालील व्यंजनांपैकी कठोर व्यंजन कोणते? खालील व्यंजनापैकी कठोर व्यंजन कोणते? आता तुम्हाला मी मागेच सांगितलं, च हा कठोर वर्ण आहे. कठोर कोणते? कठोर, मृदू आणि अनुनासिक. आता क, च, ट, त, प, हा च आपल्याला इथंच सापडून गेला कठोर मध्ये, म्हणून जास्त लिहायची काही गरज नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपला उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 26वा, खालीलपैकी दंत्यवर्ण कोणता? खालीलपैकी दंत्यवर्ण कोणता? खालीलपैकी दंत्यवर्ण हा त आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपले उत्तर बरोबर आहे. दंत्यवर्णामध्ये त चा गट येतो, त चा गट. आता याला ट्रिक याद ठेवायची, ट्रिकच्या ऐवजी आपण डायरेक्ट सांगतो मी तुम्हाला, त मध्ये हा एक ऋ स्वर ऍड होतो, आणि हे दोन स्वर ल आणि स हे दोन व्यंजन आढळतात. असे हे 5, हा एक स्वर आणि हे 2, असे एकूण 8 व्यंजन दंतवर्णात आढळतात, म्हणून ऑप्शन क्रमांक त आपलं उत्तर बरोबर आहे. दंतवर्ण ओळखा. प्रश्न क्रमांक 27वा, ऱ्हस्व स्वरांच्या ऱ्हस्व किंवा दीर्घ अनुसार शब्दाचे अर्थ बदलू शकतात. त्यानुसार खालील काही शब्द दिलेले आहेत, त्यांच्या योग्य जोड्या जुळवा. कोल्हापूर पोलीस भरती 2023 ला पडलेला प्रश्न आहे, विद्यार्थी मित्रांनो. हा पहिला पाणी म्हणजे हातच होतो, हात, बरोबर. आता याच्यावरून सांगतो मी तुम्हाला. हा दुसरं पाणी म्हणजे, मी डायरेक्ट सरळ सरळ सांगतोय तुम्हाला. हा हात म्हणजे पाणी, हा पाणी म्हणजे जल. मग आता पहा, हात 1 नंबरला आहे, एक हा जल आहे इथं 3 नंबरला. मग पहा बरं, 1 आणि 3 कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 3 मध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले उत्तर बरोबर आहे. पण मी तुम्हाला हे पण सांगून देतो, हा सूत म्हणजे मुलगा होतो, पहिला उकारवाला.
आणि दुसरा उकारवाला सूत म्हणजे धागा होतो. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 28 व्यंजनांना अक्षरत्व हा वहीत आहे. अक्षरत्व येण्यासाठी काय करावे? व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे? कोल्हापूर पोलीस भरती 2023 ला पडलेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. अक्षरत्व येण्यासाठी त्यांच्यात व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण करावे. म्हणजे उदाहरण देऊन सांगतो मी तुम्हाला. आता क हा व्यंजन आहे बरोबर, अधिक हा ई हा स्वर आहे. आता हा की झाला दुसऱ्या वेलांटीवाला, हा झाला अक्षरत्व प्राप्त झाला याला. कशामुळे? हा स्वर मिसळला म्हणून. कशात? व्यंजनात. म्हणून त्यांना अक्षरत्व प्राप्त झाले. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 29 पुढीलपैकी संयुक्त स्वर कोणते? आता तुम्हाला मागेच सांगितलं मी संयुक्त स्वर कोणते. ए, ऐ, ओ, औ हे संयुक्त स्वर आहेत. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपले उत्तर बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 30 क, च, ट, त, प या गटातील व्यंजनांना काय म्हणतात? क, च, ट, त, प या गटातील व्यंजनांना काय म्हणतात? तो प्रश्न पडला आहे कोल्हापूर पोलीस भरती 2023 ला. यांना स्पर्श व्यंजन असे म्हणतात. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपले उत्तर बरोबर आहे. स्पर्श व्यंजन किती आहेत? 25 आहेत. या 25 मध्ये पण प्रकार पडलेले आहेत. किती? कठोर, मृदू आणि अनुनासिक. आता हे कठोर आणि मृदू अनुक्रमे 10 आहेत आणि अनुनासिक 5 आहेत. म्हणून यांना स्पर्श व्यंजन असे म्हणतात. कोणते? कचट तप. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 31 च या वर्गातील च, छ, ज, झ या वर्णाचा उच्चार टिंब असा दुहेरी होतो. यांचा उच्चार तालव्य आणि दंत तालव्य होतो. मी तुम्हाला मागेच सांगितलं की तालव्य उच्चार कसा होतो? य युक्त. तो शब्द आपण पाहिला चकोर. आणि दुसरा आहे दंत तालव्य. तालव्य याचा उच्चार होतो अयुक्त म्हणजे चाप, म्हणजे धनुष्य पण म्हणता याला. प्रश्न क्रमांक 32 क च ट प हे परंपरागत व्यंजन ध्वनी कोणत्या प्रकारात मोडतात? क च ट प हे परंपरागत व्यंजन कोणत्या प्रकारात मोडतात? अनुनासिक, सॉरी महाप्रांत नाही, कारण की याच्यात ह मिसळलेला असतो एच. अनुनासिक 5 आहेत मी तुम्हाला सांगितलं. कोणते? ड, हा त्र, हा न, हा न आणि हा म. उष्मे 3 आहेत. श, श आणि हा स हे 3 आहेत. म्हणजे उरला प्रश्न ऑप्शन अल्पप्राण. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपले 4 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 33 ज्या वर्णांचा उच्चार स्पष्ट करण्यासाठी स्वरांचे सहाय्य घ्यावे लागते त्यांना टिंब असे म्हणतात. ज्या वर्णांचा उच्चार स्पष्ट करण्यासाठी स्वरांचे सहाय्य घ्यावे लागते त्यांना काय म्हणतात? त्यांना व्यंजन असे म्हणतात. मागेच सांगितलं मी की आपला व्यंजन कोणता आहे? क. बरोबर. याच्यात जर स्वर मिसळला तर आपल्याला हा क हे अक्षर मिळतं. म्हणून व्यंजनांना स्वरांचे सहाय्य घ्यावे लागते, म्हणून आपल्याला अक्षर मिळतं. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी कोणता वर्ण हा औष्ठ्य वर्ण नाही? खालीलपैकी कोणता वर्ण हा औष्ठ्य वर्ण नाही? औष्ठ्य वर्ण कोणते पाहून घ्या आपण. उ, दुसरा उ बरोबर, आणि प चा गट प, फ, ब, भ आणि म हे आहेत. मग याच्यात कोणता आहे? प आहे, फ आहे, ब आहे, म आहे, न नाही. न आहे, न नाही बरोबर. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर बरोबर आहे. न हा दंत्यवर्ण आहे, म्हणून हा औष्ठ्यवर्णात येणार नाही. प्रश्न क्रमांक 35 बाराखडीमध्ये खालीलपैकी कोणत्या स्वरांचा समावेश केलेला नाही? वर्धा पोलीस भरती 2023 ला पडलेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. याचा समावेश नाही, अचा समावेश नाही, रूचा समावेश नाही, रूचा समावेश नाही, म्हणजे वरीलपैकी सर्वांचा समावेश नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर बरोबर राहील. प्रश्न क्रमांक 36 अक्षरे आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत, म्हणून अक्षरांना मूलध्वनी असे म्हणतात. पुणे पोलीस भरती 2023 ला पडलेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. या विधानाचा फक्त पूर्वार्ध बरोबर आहे. म्हणजेच पूर्वार्ध कसा? अक्षर हे आपल्या ध्वनीचे किंवा आवाजाच्या खुणा आहेत बरोबर, म्हणून त्यांना मूलध्वनी असे म्हणतात. मूलध्वनी असे नाही म्हणतात, त्यांना ध्वनी चिन्ह असे म्हणतात. ध्वनी चिन्ह असे म्हणतात. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपले उत्तर बरोबर आहे की या विधानाचा फक्त पूर्वार्ध बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 37 पुढीलपैकी कोणते व्यंजन शेवटी उभा स्वतंत्र दंड असणारे आहे? पुढीलपैकी कोणती व्यंजने शेवटी स्वतंत्र उभा दंड असणार आहेत? फक्त याच्यात दोन जसे आहेत, ग आणि न. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 38
चंद्र आणि जग, चंद्र आणि जग या दोन्ही शब्दातील पहिले व्यंजन कोणत्या प्रकारात मोडते? चंद्र आणि जग या हे मोडते तालव्यामध्ये. तर आत्ता सांगितलं मी की तालव्याचा उच्चार य युक्त होतो आणि दंत चालव्याचा उच्चार अयुक्त होतो, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 39वा श श स या वर्णांना काय म्हणतात? सोलापूर शहर पोलीस भरती 2023 चा पडलेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. श श स यांना उष्मे असे म्हणतात, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 40वा तत्वज्ञानी या शब्दात एकूण किती व्यंजन आहेत? तत्वज्ञानी या शब्दात एकूण किती व्यंजन आहेत? सोलापूर शहर पोलीस भरती 2023 ला पडलेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. म्हणून तत्वबोधिनी याच्यात त हा पहिला एक, हा दुसरा त, हा तिसरा त, हा व आणि ज्ञानीमध्ये हा द एक येतो, बियन हा न येतो आणि य येतो आणि हा व येतो. हे झाले 4, हे झाले 4 असे एकूण 8 येतात, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपले उत्तर बरोबर आहे. थँक्यू मित्रांनो.